ओके, आता दिसतंय स्क्रीन? Yes, sir. Yes, sir. Okay. So, the first unit of the business management syllabus is the management. पहिलं युनिट जे आहे आपलं व्यवसाय व्यवस्थापनच्या सिलेबस मधील ते आहे व्यवस्थापन. ओके. फर्स्ट ऑफ ऑल, आय एम जस्ट टेलिंग व्हॉट इज द जनरल मिनिंग ऑफ द मॅनेजमेंट. तर पहिल्यांदा आपण फक्त डिस्कस करूया की जनरल मिनिंग जे आहे व्यवस्थापनाचं नेमकं काय, किंवा कुठल्याही बिझनेसमध्ये व्यवस्थापन हे का ऑपरेट केलं जात असतं. व्हेनेवर एनी काइंड ऑफ बिझनेस इज देअर, सो व्हाय द मॅनेजमेंट इज देअर. सो दॅट वी हॅव टू डिस्कस अंडर द मिनिंग ऑफ द मॅनेजमेंट. म्हणजे कुठल्याही बिझनेस ज्या वेळेस ऑपरेट होणार आहे, कार्यरत असणार आहे, तर अशा बिझनेसमध्ये मॅनेजमेंट का असतं किंवा मॅनेजमेंटचं महत्व का असतं हे आपल्याला मिनिंगच्या द्वारे सर्वप्रथम समजून घ्यायचं आहे. सो इन द वर्ड ऑफ मॅनेजमेंट इट सेल्फ देर इज अ मिनिंग ऑफ द मॅनेजमेंट. म्हणजे व्यवस्थापन हा जो शब्द आहे, या व्यवस्थापन या शब्दातच मॅनेजमेंटचा अर्थ या ठिकाणी लपलेला आहे. ओके. सो नाव मॅनेजमेंट. तर मॅनेजमेंट या शब्दाची आपण फोड करूयात. मॅनेज प्लस मेंट म्हणजे ज्या विविध गोष्टी आहेत त्यांना मॅनेज करणे म्हणजेच काय, मॅनेजमेंट. आणि त्याच प्रकारे मराठीमध्ये व्यवस्थापन, व्यवस्था अस्थापन, व्यवस्था अधिक अस्थापन म्हणजे व्यवस्था स्थापन करणे इज इक्वल टू मॅनेजमेंट. व्यवस्था स्थापन करणे इज इक्वल टू व्यवस्थापन. म्हणजे कुठल्याही स्वरूपाचं कार्य करताना ज्या व्यवस्था आवश्यक आहे अशा व्यवस्थांची निर्मिती करणे म्हणजेच व्यवस्थापन. Whenever doing any kind of function, when the activities are required to manage those activities, that is called as the management. म्हणजे कुठलंही कार्य करताना ज्या कृती करणे आवश्यक आहे अशा सर्व कृतींची व्यवस्था प्रस्थापित करणे म्हणजेच काय, व्यवस्थापन. So whenever we want to do any kind of function, at that time whichever the activities are necessary to manage those activities is called as management. Okay, so it is the general meaning of the management. अशा प्रकारे हे व्यवस्थापनाचं जनरल मिनिंग आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल दैनंदिन जीवन असो किंवा कुठल्याही प्रकारचं कुठेही तुम्ही कुठल्याही प्रकारचं कार्य तुम्ही करत असाल तर ते कार्य करण्यापूर्वी तुम्हाला काही व्यवस्था करावी लागत असते आणि ती व्यवस्था मॅनेज करणं किंवा ती व्यवस्था व्यवस्थित प्रकारे पूर्ण होईल याची खात्री देणं यालाच आपण काय म्हणत असतो, व्यवस्थापन. फॉर एक्झाम्पल आता आपण हे जे लेक्चर घेत आहोत, ओके, ऑनलाईन आपण हे लेक्चर घेत आहोत, तर आता ऑनलाईन लेक्चर घेण्यासाठी मला कशाची व्यवस्था करावी लागेल, तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून मला पीपीटी तयार करावं लागेल. ओके. ही पीपीटी तुमच्या माध्यमात तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला इंटरनेटचा वापर करावा लागेल आणि इंटरनेटचा वापर करण्यासाठी माझ्याकडे कम्प्युटर किंवा स्मार्टफोन असणं हे आवश्यक आहे. म्हणजे काय केलं मी, ही सगळी व्यवस्थांची मी निर्मिती केली आणि मग या व्यवस्थांची निर्मिती केल्यानंतर मी माझ्या लेक्चरला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ही जी मी व्यवस्थांची निर्मिती केलेली आहे यालाच काय म्हणावं लागेल, यालाच म्हणावं लागणार आहे व्यवस्थापन. ओके. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं जे कार्य असेल ते कार्य करताना ज्या कृती आवश्यक आहेत त्या सर्व कृतींची योग्य ती व्यवस्था करणे म्हणजेच काय, व्यवस्थापन करणे. सो व्हेनेवर टू डू एनी काइंड ऑफ फंक्शन to manage the required activities, that is called as the management. Okay. तर अशा प्रकारे आपण मॅनेजमेंटचा अर्थ या ठिकाणी समजून घेतलेला आहे. ओके. एनी डाऊट, एनी डिफिकल्टी या ठिकाणी, काही डाऊट, काही डिफिकल्टी? इफ यू हॅव एनी डाऊट, एनी डिफिकल्टी, यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड यू कॅन आस्क. कोणाला काही डाऊट आहे, काही डिफिकल्टी आहे? ओके. नो डिफिकल्टी. स्क्रीन दिसते प्रत्येकाला? No, sir. नाही. मध्येच काही मुली काय करतायत की स्क्रीन, स्वतःची स्क्रीन प्रेझेंट करतात, त्यामुळे माझी स्क्रीन ही दिसत नाही. त्यामुळे मी परत सांगतोय, ज्याची कुणाची स्क्रीन ऑन असेल
त्यांनी आपली स्क्रीन ऑफ करायची आहे. माझी स्क्रीन प्रत्येक विद्यार्थिनीपर्यंत जाऊ शकत नाही. आणि जर कोणी स्क्रीन ऑन केली तर सरळ मी त्या विद्यार्थिनीला रिमूव्ह करणार आहे. एवढं लक्षात ठेवा. ओके. जर कोणी स्क्रीन ऑन केली आता मध्ये तर त्या विद्यार्थिनीला मी रिमूव्ह करेन. ओके. आता दिसते प्रत्येकाला स्क्रीन? येस सर. Yes, sir. ओके. कुणीही स्क्रीन कुणाची स्क्रीन शेअर करू नका. जर कुणी स्क्रीन आता शेअर केली तर सरळ त्या मुलीला मी या ग्रुपमधनं लेफ्ट करेल आणि नंतर जॉईन करून घेणार नाही लेक्चरला. ओके. तर अशा प्रकारे आपण व्यवस्थापनाचे जनरल मिनिंग या ठिकाणी अभ्यासलेला आहे. या मुद्द्यामध्ये कुणाला काही डिफिकल्टी, विदाउट एनी डिफिकल्टी इन दिस पॉइंट? No, sir. पुढचा मुद्दा अभ्यासूयात. तत्पूर्वी मी एक सूचना देतो. प्रत्येकाने जसं गेल्या लेक्चरमध्ये प्रत्येकाने आपलं संपूर्ण नाव, मीडियम आणि प्रेझेंट असं लिहिलं होतं. तेच आता परत चॅट बॉक्समध्ये टाईप करायचंय. आणि हे टायपिंग कधी करायचं? ज्या वेळेस रेकॉर्डिंग सुरू होईल. ओके. तर आता रेकॉर्डिंग सुरू झालेलं आहे. तर तुम्ही प्रत्येकाने आपलं संपूर्ण नाव, आपला मीडियम आणि त्यासमोर प्रेझेंट हे टाईप करून चॅट बॉक्समध्ये सेंड करायचंय. ओके. तर अशा प्रकारे आपण जनरल मिनिंग या ठिकाणी व्यवस्थापनाचं बघितलेलं आहे. नाव we have to discuss what is the definition of the management. आता या ठिकाणी व्यवस्थापनाची व्याख्या काय, ती व्याख्या आपण बघूया. व्यवस्थापनाला करावी लागणारी कार्य व हाती घेतलेले काम या दृष्टिकोनातून काही तज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे. सो द फंक्शन्स परफॉर्म बाय द मॅनेजमेंट, द पॉलिसीज इम्प्लिमेंटेड बाय द मॅनेजमेंट. फ्रॉम दिस पॉइंट ऑफ व्ह्यू some management thinkers have given the definition of the management. Those definition we have to discuss now. म्हणजे व्यवस्थापनाला जी कार्य करावी लागणार आहेत त्याच प्रकारे व्यवस्थापनाला ज्या पॉलिसीज किंवा जे धोरणं आखावी लागणार आहेत या धोरणांच्या, या कामांच्या दृष्टिकोनातनं काही तज्ञांनी व्यवस्थापनाच्या विविध व्याख्या केलेल्या आहेत. त्या व्याख्या आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. So first definition that is given by Peter Drucker. पहिली जी डेफिनेशन आहे ती पीटर ड्रकर यांनी दिलेली आहे. नाउ व्हॉट ही स्टेट्स, त्यांनी काय म्हटलंय? मॅनेजमेंट इज व्हॉट इज डज. ही राइट्स मॅनेजमेंट इज अन ऑर्गन अँड ऑर्गन्स कॅन बी डिस्क्राइब्ड अँड डिफाइंड ओनली थ्रू देअर फंक्शन. आता पीटर ड्रकर काय म्हणतात व्यवस्थापनाविषयी? व्यवस्थापन म्हणजे ते जे कार्य करतात ते होय. व्यवस्थापन एक अवयव आहे की ज्याचे वर्णन व व्याख्या फक्त त्याच्या कार्यावरून करता येईल. ओके. सो इट इज द डेफिनेशन स्टेटेड बाय द पीटर ड्रकर. पीटर ड्रकर इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फादर ऑफ द मॅनेजमेंट. ही डेफिनेशन कोणी दिलेली आहे? पीटर ड्रकर यांनी दिलेली आहे. आणि पीटर ड्रकर यांना मॅनेजमेंटचे फादर म्हणून सुद्धा ओळखले जात असते. Okay, so what is the definition given by the Peter Drucker that we have to assess? आता पीटर ड्रकर यांनी जी डेफिनेशन दिलेली आहे ती आपण स्पष्ट स्वरूपात या ठिकाणी समजून घेऊयात. काय म्हणतात ते? मॅनेजमेंट इज व्हॉट इज डज. व्यवस्थापन म्हणजे ते जे कार्य करतात ते होय. ओके. सो द पर्सन्स दोज आर परफॉर्मिंग द फंक्शन दॅट इज कॉल्ड ॲज द मॅनेजमेंट. म्हणजे जे व्यक्ती कार्य करत आहेत त्याच व्यक्तींना आपण काय म्हणणार आहोत? मॅनेजमेंट म्हणणार आहोत. फर्दर आता पुढे काय म्हणतात ते? ही राइट्स मॅनेजमेंट इज अन ऑर्गन. ते काय म्हणतात? व्यवस्थापन हा एक अवयव आहे. व्यवस्थापन हा काय आहे? एक अवयव आहे. कशाचा अवयव असेल व्यवस्थापन? व्यवस्थापन हे कुणासाठी काम करते? व्यवस्थापन हे व्यवसायासाठी काम करते. म्हणून व्यवस्थापन काय आहे? व्यवस्थापन हा व्यवसायाचा एक अवयव आहे. ओके. अँड ऑर्गन्स कॅन बी डिस्क्राइब्ड अँड डिफाइंड ओनली थ्रू देअर फंक्शन. तर ते म्हणतात व्यवस्थापन हा एक अवयव आहे आणि कुठलाही अवयव त्याचे वर्णन व व्याख्या फक्त त्याच्या कार्यावरून करता येईल. म्हणजे व्यवस्थापनाला जर अवयव संबोधलं तर त्या अवयवाची व्याख्या कशावरनं करता येणार आहे? त्या अवयवामार्फत जे कार्य पूर्ण केले जाणार आहेत, जे फंक्शन पूर्ण केले जाणार आहेत त्यावरच त्याची योग्य ती व्याख्या ही करता येणार आहे. ओके. सो इट इज द डेफिनेशन गिवन बाय द पीटर ड्रकर. तर अशा प्रकारे पीटर ड्रकर यांनी
व्यवस्थापनाची व्याख्या केलेली आहे. नाव द सेकंड डेफिनेशन इज गिवन बाय जॉर्ज टेरी. दुसरी जी डेफिनेशन आहे ती जॉर्ज टेरी यांनी दिलेली. नाव व्हॉट इज स्टेट, आता जॉर्ज टेरी काय म्हणतात. ओके, नाव इट इज द इलॅबोरेटिव्ह डेफिनेशन ऑफ द मॅनेजमेंट. ही स्पष्टीकरण स्वरूपात दिलेली व्याख्या आहे. ओके, मॅनेजमेंट इज अ डिस्टिंक्ट प्रोसेस कन्सिस्टिंग ऑफ प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, actuating and controlling, utilizing in each both science and art, and followed in order to or accomplish predetermined objective. व्यवस्थापन ही अशी एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये योजना तयार करणे, संघटना निर्माण करणे, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे आणि पूर्वनिश्चित उद्दिष्टे प्राप्त व्हावी म्हणून या प्रत्येक कार्यामध्ये कला व शास्त्राचा उपयोग करणे हे अभिप्रेरित आहे. यालाच काय म्हटलं जात असतं, यालाच म्हटलं जाणार आहे व्यवस्थापन. आणि अशा प्रकारे जॉर्ज टेरी यांनी व्यवस्थापनाची व्याख्या केलेली आहे, व्यवस्थापनाचं वर्णन केलेलं आहे. नाव इन डिटेल वी हॅव टू अंडरस्टँड इट. आता आपण साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये ही व्याख्या स्पष्ट स्वरूपात समजून घेऊयात. ओके, मॅनेजमेंट इज अ डिस्टिंक्ट प्रोसेस. तर सर्वप्रथम जॉर्ज टेरी काय म्हणतात, मॅनेजमेंट इज अ डिस्टिंक्ट प्रोसेस. मॅनेजमेंट ही अशा प्रकारची प्रक्रिया आहे. प्रोसेस म्हणजे काय, प्रक्रिया. मॅनेजमेंट ही अशा प्रकारची प्रक्रिया आहे कन्सिस्टिंग ऑफ प्लॅनिंग, की ज्याच्यामध्ये कशाचा समावेश होणार आहे, योजना तयार करण्याचा समावेश होणार आहे. ऑर्गनायझिंग, संघटना निर्माण करण्याचा समावेश होणार आहे. ऍक्च्युएटिंग म्हणजे कर्मचाऱ्यांची जी कार्य आहेत ती कार्य कर्मचाऱ्यांकडून करून घेण्याचा समावेश होणार आहे. अँड कंट्रोलिंग आणि कर्मचाऱ्यांची जी कार्य आहेत ती नियंत्रित करण्याचा सुद्धा समावेश होणार आहे. युटिलायझिंग म्हणजे काय, की जी काही पूर्वनिश्चित उद्दिष्ट असतील व्यवसायाची, ती पूर्वनिश्चित उद्दिष्टे इन इच बोथ सायन्स अँड आर्ट अँड फॉलोड इन ऑर्डर टू ऑर अकम्प्लिश प्री डिटरमाइंड ऑब्जेक्ट. आणि त्यामुळे व्यवसायाची जी काही पूर्वनिश्चित उद्दिष्टे असतील ती उद्दिष्टे व्यवसायाला प्राप्त करून घेता यावी म्हणून कला व शास्त्र म्हणजे आर्ट्स अँड सायन्स या दोघांचा उपयोग करून घेणे म्हणजेच काय, व्यवस्थापन करणे. तर अशा प्रकारे जॉर्ज टेरी यांनी व्यवस्थापनाची व्याख्या दिलेली आहे. तर आता या दोन व्याख्यांवरून आपण एक समराइज्ड डेफिनेशन या ठिकाणी तयार करू शकतो. एक संक्षिप्त व्याख्या या ठिकाणी मॅनेजमेंटची तयार करू शकतो. सो डेफिनेशन संक्षिप्त डेफिनेशन या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. मॅनेजमेंट इज अ प्रोसेस विच इन्व्हॉल्व्स प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, ऍक्च्युएटिंग अँड कंट्रोलिंग ऑफ द ऍक्टिव्हिटीज टू अकम्प्लिश प्री-डिटरमाइंड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द बिझनेस. ओके, म्हणजेच काय, व्यवस्थापन ही अशा स्वरूपाची प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये नियोजन, संघटन, प्रत्यक्ष कामकाज आणि नियंत्रण यांचा अंतर्भाव करून व्यवसायाची पूर्वनिश्चित उद्दिष्टे गाठण्याचा प्रयत्न केला जात असतो. अशा प्रकारच्या प्रक्रियेला व्यवस्थापन असं संबोधलं जाणार आहे. ओके, सो इट इज कॉल्ड ॲज मॅनेजमेंट. तर अशा प्रकारे आपण याला काय म्हणणार आहोत, व्यवस्थापन म्हणणार आहोत. ओके, अंडरस्टूड, समजलंय प्रत्येकाला? एनी डाऊट, एनी डिफिकल्टी? जर तुम्हाला काही शंका असेल, काही समस्या असेल, तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकतात आणि तुमची जी शंका समस्या असेल ती विचारू शकतात. एनी डाऊट, एनी डिफिकल्टी? आय एम अगेन आस्किंग. नो सर. डेफिनेटली नो सर. तर यावरनं ठीक आहे, मी एक चांगली एक अपेक्षा करतो की सगळ्यांना मी जे सांगतो आहे ते परिपूर्णरित्या समजत आहे. ओके, अँड इफ ऍट एनी पॉइंट you have doubt, you can unmute yourself and you can ask me. कुठल्याही मुद्द्या संदर्भात तुम्हाला काही शंका असेल, काही अडचण असेल तर पटकन स्वतःला अनम्यूट करा आणि विचारा. सो इन दिस वे वी हॅव डिस्कस
द मिनिंग ॲज वेल ॲज डेफिनेशन ऑफ द मॅनेजमेंट. अशा प्रकारे आपण व्यवस्थापनाची अर्थ आणि व्याख्या या ठिकाणी जाणून घेतलेली आहे. नाउ द नेक्स्ट पॉइंट, आता पुढचा मुद्दा जो आहे दॅट इज ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅनेजमेंट. व्यवस्थापनाची उद्दिष्टे. पुढचा जो मुद्दा आपल्याला या ठिकाणी आता अभ्यासायचा आहे दॅट इज ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅनेजमेंट. व्यवस्थापनाची उद्दिष्टे. ओके. So in the definition given by the George Terry, what is mentioned by him? जॉर्ज टेरी यांनी जी व्याख्या दिली होती आता आपण बघितलं, तर त्यामध्ये त्यांनी कशाचा उल्लेख केला होता? मॅनेजमेंट इज अ प्रोसेस. व्यवस्थापन काय आहे? व्यवस्थापन ही प्रक्रिया आहे. सो व्हेनेवर एनी काइंड ऑफ प्रोसेस इज परफॉर्म, बिहाइंड दॅट सम ऑब्जेक्टिव्ह आर देअर. त्यामुळे कुठल्याही स्वरूपाची प्रक्रिया ज्या वेळेस पूर्ण केली जात असेल तर नक्कीच ती प्रक्रिया पूर्ण करण्यामागे काहीतरी हेतू असतात, काहीतरी उद्देश त्या ठिकाणी असतात आणि ते उद्देश पूर्ण करण्यासाठी, ते हेतू पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी ती प्रक्रिया केली जात असते. फॉर एक्झाम्पल, वी आर इन्व्हॉल्ड इन द प्रोसेस नाउ. आता आपण प्रोसेसमध्येच इन्व्हॉल्ड आहोत, प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्ड आहोत. आय एम डिलिव्हरिंग अ लेक्चर अँड यू आर अटेंडिंग द लेक्चर. मी या ठिकाणी लेक्चर देत आहे आणि सर्व तुम्ही लेक्चर ऐकत आहे. दिस इज अ प्रोसेस. ही काय आहे? ही प्रक्रिया आहे. वाय वी आर परफॉर्मिंग दिस प्रोसेस? आता का आपण ही प्रक्रिया परफॉर्म करतोय? बिकॉज यू वॉन्ट टू अंडरस्टँड अबाउट द बिझनेस मॅनेजमेंट. का ही प्रक्रिया केली जात आहे? कारण की बिझनेस मॅनेजमेंट, व्यवसाय व्यवस्थापन हा तुमचा द्वितीय वर्षामधील SY BCom मधील सब्जेक्ट आहे आणि या सब्जेक्टचे मुद्दे तुम्हाला समजून घ्यायचे आहेत आणि म्हणून आपण ही प्रक्रिया करत आहोत. दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस प्रोसेस. आपल्या या प्रक्रियेचा उद्देश आहे काय? व्यवसाय व्यवस्थापन समजून घेणे आणि त्याचा अभ्यास करणे. दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह. हे आपला उद्देश आहे आणि त्यामुळे आपण ही प्रक्रिया करत आहोत. सेम मॅनेजमेंट इज अ प्रोसेस. त्याच प्रकारे मॅनेजमेंट सुद्धा ही प्रक्रिया आहे, व्यवस्थापन ही प्रक्रिया आहे. And therefore there are several objectives of the management. आणि त्यामुळे त्या ठिकाणी व्यवस्थापनाची काही उद्दिष्टे आहेत आणि ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्थापनाची प्रक्रिया ही पूर्ण केली जात आहे. ओके. नाउ दोज ऑब्जेक्टिव्ह वी हॅव टू डिस्कस. आता ती ऑब्जेक्टिव्ह आपण या ठिकाणी समजून घेऊयात. ओके. सो देर आर टोटल 3 ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मॅनेजमेंट. या ठिकाणी व्यवस्थापनाची 3 उद्दिष्टे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, नंबर 1, ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. पहिला जो उद्देश आहे तो काय आहे? संघटनात्मक उद्दिष्टे. दॅट इज कॉल्ड एज द ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. ओके. देन सेकंड, दॅट इज द सोशल ऑब्जेक्टिव्ह. दुसरा जो उद्देश आहे तो आहे सामाजिक उद्दिष्ट. ओके. अँड द लास्ट अँड थर्ड वन इज द पर्सनल ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे वैयक्तिक उद्दिष्टे. सो इन दिस वे दीज आर द 3 ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मॅनेजमेंट. अशा प्रकारे हे व्यवसाय व्यवस्थापनाचे 3 उद्देश आहेत. फर्स्ट ऑफ ऑल ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच संघटनात्मक उद्दिष्टे. देन सेकंड म्हणजे दुसरा उद्देश सोशल ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच सामाजिक उद्दिष्टे. अँड थर्ड वन आणि तिसरा आणि शेवटचं म्हणजे पर्सनल ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच काय? वैयक्तिक उद्दिष्टे. सो इन दिस वे दीज आर द 3 ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड द प्रोसेस ऑफ मॅनेजमेंट. अशा प्रकारे व्यवसाय व्यवस्थापनाच्या प्रक्रियेमागे हे 3 उद्दिष्टे आहेत आणि हे 3 उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी व्यवसाय व्यवस्थापनाची प्रक्रिया ही राबवली जात असते. ओके. नाउ इन डिटेल वी हॅव टू डिस्कस अबाउट दीज 3 ऑब्जेक्टिव्ह. आता आपण 1 बाय 1 स्पष्ट स्वरूपात हे 3 उद्देश अभ्यासूयात. ओके. सो ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅनेजमेंट. अंडर दॅट द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इट इज द ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. तर या ठिकाणी पहिला उद्देश जो आहे व्यवस्थापनाचा तो आहे संघटनात्मक उद्दिष्टे. नाउ व्हॉट इज द ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह? अंडर द ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह 3 पॉइंट्स आर कन्सिडर्ड. तर या ठिकाणी 3 जे महत्वाचे मुद्दे आहेत ते या ठिकाणी येत असतात संघटनात्मक उद्दिष्टांतर्गत. सर्व्हायव्हल, प्रॉफिट अँड ग्रोथ.
म्हणजे व्यवसायाचे अस्तित्व, व्यवसायाला मिळणारा नफा आणि व्यवसायाची वाढ करणे याचा समावेश हा संघटनात्मक उद्दिष्टांमध्ये होत असतो. ओके. It is necessary for every management to always think about the survival of the business. प्रत्येक मॅनेजमेंटची ही जबाबदारी आहे, प्रत्येक व्यवस्थापनाचं हे कर्तव्य आहे की आपल्या व्यवसायाचं अस्तित्व बाजारपेठेत कशा प्रकारे टिकून राहील याचा सतत विचार करणे. दॅट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एव्हरी मॅनेजमेंट. ही प्रत्येक व्यवसायाची जबाबदारी आहे की कशा प्रकारे आपल्या व्यवसायाचं अस्तित्व दीर्घ कालावधीसाठी बाजारपेठेत टिकून राहील. हाऊ द बिझनेस विल सर्व्हाइव्ह इन द मार्केट फॉर द लॉंग टर्म, दॅट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एव्हरी मॅनेजमेंट. ही प्रत्येक व्यवस्थापनाची जबाबदारी आहे की आपल्या व्यवसायाचं अस्तित्व हे मार्केटमध्ये, बाजारपेठेमध्ये जास्तीत जास्त कालावधीसाठी कशा प्रकारे टिकून राहणार आहे याचा विचार करणे. अँड देअरफॉर इट इज द ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मॅनेजमेंट. आणि त्यामुळेच याचा व्यवसायाच्या संघटनात्मक उद्दिष्टांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ओके. देन सेकंड पॉइंट दॅट इज कन्सिडर अंडर द ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह, इट इज द प्रॉफिट. त्यानंतर संगणनात्मक उद्दिष्टांमध्ये जो दुसरा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे तो आहे नफा. एव्हरी बिझनेस वॉन्ट्स प्रॉफिट, देअरफॉर इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द मॅनेजमेंट टू इन्क्रीज द प्रॉफिट ऑफ द बिझनेस. प्रत्येक बिझनेस हा नफा मिळवण्यासाठीच अस्तित्वात आलेला आहे. कुठल्याही बिझनेसला असं वाटत नाही की तोटा व्हावा. प्रत्येक बिझनेसचं उद्दिष्ट काय असतं की नफा व्हावा आणि त्या नफ्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जावी. त्यामुळे प्रत्येक व्यवस्थापनाला कशाचा प्रयत्न करायचा आहे की नफा मिळवण्याचा, आणि हा नफा कशा प्रकारे या नफ्यामध्ये वाढ होईल यासाठी विविध योजना व्यवस्थापनाला आखायच्या आहेत. आणि त्यामुळे नफा मिळवणे आणि त्या नफ्यात उत्तरोत्तर वाढ करणे ही कुणाची जबाबदारी आहे? ही व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. आणि त्यामुळे नफा मिळवणे याचा अंतर्भाव हा संघटनात्मक उद्दिष्टामध्ये करण्यात आलेला आहे. To earn the profit and increase the level of the profit, it is the responsibility of the management, and that's why it is considered as organizational objective of the management. आणि त्यामुळे प्रत्येक व्यवसायाचा नफा वाढवणे, नफा सतत मिळवणे हा व्यवस्थापनाचा उद्देश आहे आणि याचाच अंतर्भाव हा संघटनात्मक उद्दिष्टांमध्ये करण्यात आलेला आहे. And then the last objective that is considered under the organizational objective, it is the growth of the business. The growth of the business is also the responsibility of the management. आणि आता संघटनात्मक उद्दिष्टांअंतर्गत शेवटचा जो उद्देश या ठिकाणी आहे तो आहे व्यवसायाची वाढ होणे, व्यवसायाची वाढ करणे. In the previous point what we discussed, business want profit and the level of the profit should be increased. आत्ताच आपण काय म्हटलं की प्रत्येक व्यवसायाला नफा मिळवायचा आहे आणि हा नफा वाढवायचा आहे. सो व्हेन इट विल हॅपन, केव्हा हे शक्य होऊ शकतं? व्हेन द ग्रोथ ऑफ द बिझनेस इज देअर इन द मार्केट. ज्या वेळेस बाजारपेठेमध्ये व्यवसायाची वाढ होणार आहे, व्यवसायाचा विकास होणार आहे, त्याच वेळेस व्यवसायाला नफा वाढवता येणार आहे. जर व्यवसायाचा विकास होत नसेल तर व्यवसायाला नफा वाढवता येणार नाही. देअरफॉर इट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मॅनेजमेंट टू इन्क्रीज द ग्रोथ ऑफ द बिझनेस. त्यामुळे व्यवसायाचा व्यवस्थापनाचा संघटनात्मक उद्देश काय आहे की उत्तरोत्तर व्यवसायाची वाढ करत जाणे. ओके. सो इन दिस वे दीज आर द ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. अशा प्रकारे हे व्यवस्थापनाची संघटनात्मक उद्देश आहे. अंडरस्टूड एव्हरीवन? एनी डाऊट, एनी डिफिकल्टी इन दिस पॉइंट? सगळ्यांना समजलेलं आहे? यामध्ये काही डाऊट, काही शंका, काही अडचणी? जर कुणाला काही डाऊट असेल, शंका असतील तर नक्कीच अनम्यूट करा आणि विचारा. तिथे परत आपल्याला एक्सप्लेन करेल तो पॉइंट. ओके. एनी डाऊट, एनी डिफिकल्टी नाऊ? नो डाऊट, नो डिफिकल्टी? कुठल्याही प्रकारचा डाऊट? सर. ओके. सो
तर या ठिकाणी हे लेक्चर आपण स्टॉप करूयात. थोडक्यात परत मी आपल्या समोर मांडतो की नेमकं आपण आजच्या लेक्चरमध्ये कशाचा अभ्यास केलेला आहे. ओके, सो इन टुडेज लेक्चर वी हॅव डिस्कस द मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ द मॅनेजमेंट. आजच्या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थापनाचा अर्थ, व्यवस्थापनाची व्याख्याही समजून घेतलेली आहे. The definition given by the Peter Drucker and George Terry that we have discussed. पीटर ड्रकर आणि जॉर्ज टेरी यांनी व्यवस्थापनाची जी व्याख्या दिली त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी बघितलेले आहेत व्यवस्थापनाचे उद्देश, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मॅनेजमेंट. अंडर दॅट ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह, संघटनात्मक उद्दिष्टे, देन सोशल ऑब्जेक्टिव्ह, सामाजिक उद्दिष्टे, अँड देन पर्सनल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वैयक्तिक उद्दिष्टे. आणि यामध्ये ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, संघटनात्मक उद्देश म्हणजे काय, याचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. तर अशा